नमस्कार. मी सौ जया सुरेश पागे, जबलपूर. मी आज आपणासमोर कविता पाठन कार्यक्रम सादर करीत आहे. कविता कविता ह्या साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता या शब्दांनी समृद्ध असतात. कवीच्या मनातील कल्पना जेव्हा शब्दबद्ध होतात तेव्हा त्याला आपण कविता असे म्हणतो. कवितेतील शब्द हे अर्थपूर्ण, मोजके व मनातील भावना, वस्तुस्थिती व्यक्त करणारे असतात. कवितांचे अनेक प्रकार आहेत, जसे अंगाई गीत, बडबड गीते, अभंग, ओवी, चित्रपट गीते, लावणी, नाट्यगीते, अभंग, लोकगीते इत्यादी इत्यादी. मी आज आपणापुढे कविता ही एक व्यक्तित्व किंवा एक कल्पना म्हणून सादर करणार आहे. व्यक्ती जसजशी लहानाची मोठी होत जाते तसतशी त्यांचे विचार, विश्व व भोवतालची परिस्थिती बदलत जाते. वैचारिक परिस्थितीसुद्धा बदलत जाते. बाळ जन्मल्यानंतर त्याची प्रथम गुरु ही आई असते. जगाची ओळख तीच आपल्या बाळाला करून देते, कारण बाळ पूर्णतः आईवरच अवलंबून असतं. जगाची ओळख तसेच त्याचे दैनंदिन कार्यक्रम, जेवण, झोप ह्या सगळ्याच गोष्टी आई त्याला करून देत असते. झोपविताना आई आपल्या बाळाला अंगाई गीत गाऊन झोपवते. बाळ नीज गडे लढीवाळा, निज निज माझ्या बाळा, रवी गेला रे सोडून आकाशाला, निज निज माझ्या बाळा. आता बाळाची झोप तर झाली, पण झोप झाल्यानंतर त्याला भूकही लागणारच ना. मग त्यासाठी बाळाचं जेवण ते पण गाण्यातच. पापड खाल्ला कुर्रुम कुर्रुम, लोणचं खाल्लं चटक मटक, भात खाल्ला गुटू गुटू, कढी प्यायली भुरुक भुरुक, चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट, ढेकर आली ढुरुक ढुरुक, बाळ हसलं खुदुक खुदुक. अशी ही बडबड गीते ऐकत बाळ हळूहळू मोठं होत जातं. त्याला आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्ती, प्राणी, फुलं, पाने ह्यांची पण ओळख कविता व गीतांमधनं हावभावासकट करवली जाते. त्यानंतर पुढे शाळेत जायची वेळ येते. शाळेत गेल्यानंतर पुढील कवितांचा अभ्यास, पाठांतर त्याला करावं लागतं. जसं की असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, अ आ आई, म म मका, मी तुझा मामा दे मला मुका. आता मी तुम्हाला ग. पाटील यांची मामाची गाडी ही कविता म्हणून दाखवत आहे. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो, कशी दौडत दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो, नाही बिकट घाट सारी सपाट वाट, मऊ गालीची ठाई ठाई हो, माझ्या मामाची रंगीत गाडी हो, शिळ घालून मंजुळ वाणी हो, पाजी बैलांना ओहळ पाणी हो, गळा खुळखुळ घुंगूर माळा हो, गाई किलबिल विहंग मेळा हो, बाजरीच्या शेतात करी सळसळ वाट, कशी घुमली आंबे राई हो, माझ्या मामाची रंगीत गाडी हो, कोण कानोस घेऊन पाही हो, कोण लगबग धावून येही हो, गहीवरून धरून पोटी हो, माझे आजोबा चुंबन घेती हो, लेक एकुलती नातू एकुलता, किती कौतुक कौतुक होई हो,
माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो. प्राथमिक शाळेतनं मग माध्यमिक शाळेत गेल्यानंतर कवितांचे स्वरूप पुन्हा बदलते. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना भावना ह्या बदलतात. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर यांचा जीवनात समावेश होतो. त्यानंतर व्यवसायामध्ये सुद्धा अनेक जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात. व्यवसाय सुरू झाल्यानंतर मग वेळ येते 2चे 4 म्हणजे संसार करायची. तर संसार करायचा म्हटलं की संसारातील सुखदुःखे, जबाबदारी, कर्तव्ये या सगळ्यांची जुळवणी करावी लागते. अरे संसार संसार, मैणाबाईंची ही कविता. अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार, खोटा कधी म्हणू नाही, राऊळाच्या कयसाले, लोटा कधी म्हणू नाही. अरे संसार संसार, नाही रडण कुढण, येड्या गयातला हार, म्हणून कोरे लोढण. अरे संसार संसार, खिरा येल्यावरचा तोड, एका तोंडामध्ये कडू, बाकी अवघा लागे गोड. अरे संसार संसार, म्हणू नको रे भी लावा, त्याले गोड भीम फूल, मधी गोडंब्याचा ठेवा. देखा संसार संसार, शेंग वरतून काटे, अरे वरतून काटे, मधी चिक्रे सागर गोटे. अरे संसार संसार, आधी देवाचा इसार, माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार. अरे संसार संसार. स्त्री संसारामध्ये रममाण झाल्यानंतर तिला माहेरची आठवण येणारच. आपल्या आईवडिलांना सोडून नवीन माणसं, नवीन घर यामध्ये तिला सासरी रममाण व्हावंच लागतं. सासरची माणसे, त्यांचे स्वभाव, त्यांच्या सवयी यानुसार तिला स्वतःमध्ये परिवर्तन करावंच लागतं. पुढील कवितेत स्त्री वाऱ्याच्या माध्यमाने संदेश आपल्या माहेराला पाठवते आणि खुशाली कळवते आहेत. कविता आहेत श्री कृब निकुम यांची घाल घाल पिंगा वाऱ्या. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत. विसरली का ग भादव्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखाला ग मन आचवल. फिरून फिरून सय येई जीव वेडावतो, चंद्रकळेचा ग शेव ओला चिंब होतो. काळ्या कपिलेची नंदा खोड कर फार, हुंग हुंगुनिया करी कशी ग बेजार.
परसात पारिजात काचा सडा पडे, कधी फूल वेचायाला नेशील तू गडे. कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय, माया माझ्यावर दाट जशी तुझी माय. आले भरुनी डोळे गळानी दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला. संसारात असताना आपल्याला निरनिराळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. पत्नी, सून, गृहिणी, मामी, मावशी, आत्या, आई, सासू, आजी अशा अनेक सुंदर नात्यातून प्रवास करावा लागतो. या प्रवासात जे गोड कडू अनुभव येतात तीच आपल्या सुखी संसाराची शिदोरी असते. या सुंदर अनुभवांचा आपण आपल्या जीवनात सार्थकता मानतो. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था या सगळ्या अवस्थेतून जात असताना प्रत्येक अवस्थेतील प्रश्न, समस्या, जबाबदारी, कर्तव्ये, आनंद, सुखदुःख हे बदलत जातात. काळानुसार वैचारिक बदल होत जातात आणि त्या परिस्थितीतच आनंद मानणे हाच आपल्या जीवनाचा सुखी संसाराचा पाया आहे. काळ कोणासाठी थांबत नाही किंवा कोणतेही दुःख विसरण्याकरता काळ हेच औषध आहे असे आपण नेहमी म्हणतो. आता केशवसुतांची बी कविता आपणास ऐकवीत आहे. या कवितेत त्यांनी आपल्या जीवनाचे सार सांगितले आहे. गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो पण, गंभीरपणे घड्याळ बोले, आला क्षण गेला क्षण. घड्याळाच्या घाई नाही, विसावाही तो नाही पण, त्याचे म्हणणे ध्यानी घेई, आला क्षण गेला क्षण. कर्तव्याचे तत्पर त्यांचे, दृढनियमित व्हावयास मन, घड्याळ बोले आपुल्या वाचे, आला क्षण गेला क्षण. कर्तव्याला विमुख आळशी, त्याच्या हृदयी हाणीत घण, काळ ऐक गातो आपुल्याशी, आला क्षण गेला क्षण. लवाजम्याचे हत्ती झुलती, लक्ष त्याकडे देतो कोण, मित्रच जर हे सावध करीती, आला क्षण गेला क्षण. आनंदी आनंद उडाला, नवरीलावर योग्य मिळाला, थाट बहुमंडपात चाले, भोजन वादन नर्तन गान, काळ हळू ओटीवर बोले, आला क्षण गेला क्षण. कौतुक भारी वाटे लोका, दाखविण्या पाहण्या दिमाखा, तेणे फुकटाचे जिणे होतसे, झटा करा तर सत्कृतीला, सुचवित ऐसे काळ वदतसे, आला क्षण गेला क्षण. वार्धक्य जर सौख्यात जावया, व्हावे पश्चाताप नुरुनिया, तर तरुणारे मला वाटते, तर तरुणारे मला वाटते, ध्यानी सतत आपुल्या आण, ध्यानी सतत आपुल्या आण, घड्याळ हे जे अविरत वदते, घड्याळ हे जे अविरत वदते, आला क्षण गेला क्षण. अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा फेरा हा चालू असतो. तो मी कवितांद्वारे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कालच कोजागरी पौर्णिमा झाली. कोजागरी पौर्णिमा म्हणजे अश्विन पौर्णिमेची रात्र, शरद पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. हिंदू धर्मामध्ये या दिवशी लक्ष्मी व इंद्राची आराधना केली जाते. कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते आणि को जागती म्हणजे कोण जागृत आहे असा प्रश्न ती विचारते आणि त्याला वैभवप्राप्ती मिळते अशी आख्यायिका आहे. या रात्री चंद्र 16 कलांनी युक्त असतो. चंद्रातून निघणाऱ्या किरणांमध्ये सर्व रोगांचा नाश करण्याची क्षमता असते.
म्हणून या रात्री अमृतवर्षा होते असे म्हणतात. या रात्री देवीला दूध आटवून त्याच्यामध्ये मेवा टाकून नैवेद्य दाखविला जातो. तसेच कुटुंबातील जो ज्येष्ठ अपत्य असतं त्याला ओवाळून अश्विनी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये भुलाबाई ही एक देवी असून भुलाबाई म्हणजे भिल्लिणीचा वेश धारण करून भिल्लरूपी शंकराला भुलवायला आलेला पार्वती, तिला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर आणि भुलाबाई म्हणजे पार्वती. हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून शरद पौर्णिमेपर्यंतचा 1 महिन्याचा कालावधी असतो. या उत्सवामध्ये सगळ्या मुली एकत्र येऊन भुलाबाईंची गाणी म्हणतात. खूप मजा येते. लोकसंगीताचाच हा एक प्रकार आहे. या गीतांमध्ये घरातील व्यक्तींशी, त्यांच्या नात्यांशी त्यांचा संबंध जे असतात, जसं सासू सून, नणंद भावजाई, सासू सासरे, दीर जावा, मामा मामे सासरे, असा या लोकांच्या नात्यांशी जो संबंध असतो त्याच्यावर ह्याच्यातली गाणी बनलेली आहेत. जसं गाण्याची सुरुवात करतात, भाद्रपदाचा महिमा आला, आम्हा मुलींना आनंद झाला, पार्वती बोले शंकराला, चला हो माझ्या माहेरा, जाता बरोबर पाठ बसायला, विनंती करू यशोदेला, सर्व मुली गोळा झाल्या, टिपऱ्यामध्ये गुंग झाल्या, प्रसाद घेऊन घरी आल्या. त्याच्यानंतर वेगवेगळी गाणी आहेत त्याच्यामध्ये, जसे पहिली ग पूजाबाई, देवा देवा सा देवा, सा दिला खंडोबा, खेळी खेळी खंडोबा, खंडोबाच्या नारी बाई, वर्षा वर्षा आवसनी, आवसनीचं पाणी जसं गंगेचं पाणी, गंगेच्या पाण्याला देवीला कंठ, ठेवीला कंठ राणा भुलाबाईचा, ठोकीला राळा हनुमंत बाळा, हनुमंत बाळाचे लांब लांब डोके, टिकाळी डोळे हातपाय गोरे, भाऊ भाऊ एकसनी, माता पुढे जळसनी, जळसनीचं एकच पान, दुरून भुलाबाई नमस्कार. नंतर नंदा भावजया दोघी जणी, घरात नव्हतं तिसरं कोणी, शिंक्यातलं लोणी खाल्लं कोणी, तेच खाल्लं वहिनीनी, आता माझे दादा येतील, दादाच्या मांडीवर बसील, दादा तुझी बायको चोरटी, असू दे माझी चोरटी, घे काठी लाव पाठी, घराघराची लक्ष्मी मोठी. त्यानंतर सासू सुनेचे संबंध. सुनेला माहेरी जायचं असतं तर सासू म्हणते, कारल्याचं बी पेरग सुनबाई, मग जा आपल्या माहेरा, कारल्याचं बी पेरलं हो सासूबाई, आता ते जाऊ द्या माहेरा. असं करत करत ते कारल्याचं वेल येतं, त्याला फूल येतं, त्याला फळ येतं, त्याची भाजी पण होते. मग सासू सुनेला म्हणते, तू आता माहेरी जा. म्हणजे हे असं त्यातलं नातं दाखवलंय सासू सुनेचं. अशा प्रकारचे वेगवेगळे गाणे याच्यामध्ये असतात. आणि शेवटी सगळ्यात आणा आणा परीस उगळा उगळा काथ, आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवशी बाळाला टोपी, मोत्याने गुंफली जो रे, आणाबाई आणा रेशमाचा वाणा, गाणे संपले खिरापत वाणा. असे म्हणत म्हणत, खिरापत म्हणजे डब्यामध्ये खाऊ असतो, तो खाऊ ओळखायचा. डबा असा वाजवतात ज्याच्या घरी असतो कार्यक्रम तो, आणि तो खिरापत ओळखायचा आणि मग सगळ्या मिळून तो प्रसाद खायचा, अशी पद्धत आहे. असा हा लहानपणीचा भुलाबाईचा खेळ, महिनाभराचा उत्सव साजरा करण्यात खूप मजा यायची. पण आता ते प्रमाण फारच कमी झालेले आहे. मला वारी महामंडळाने हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.